एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली एक महाचर्चा आता एका अंतिम टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. उत्तरं अजून बरीच मिळायची आहेत. प्रश्न ते आत्ता तयार होत आहेत. नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर जो एक महत्त्वाचा प्रश्न तयार झाला तो म्हणजे या शिवसेनेचं भविष्य काय काय असणार, ह्या शिवसेनेचा नेता कोण असणार, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची, ते चिन्ह कोणाचं आणि त्याच्यावरती कौटुंबिक वारसा महत्त्वाचा की राजकीय वारसा महत्त्वाचा राहील आणि कोणत्या वारशाचं वर्चस्व राहील, हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मला जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा शिवसेनेच्या भविष्याविषयी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा मला मनोहर जोशींनी लिहिलेला एक मोठा प्रबंध आठवतो. मी त्याचा अनेक वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातली काही गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. मी त्या नमूद करून ठेवतो जिथं जिथं संधी मिळेल तिथे तिथे. मनोहर जोशींच्या त्या पुस्तकाचं नाव आहे शिवसेना काल, आज आणि उद्या, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. खरं म्हणजे तो त्यांचा एक शोध प्रबंध आहे. मला वाटतं की त्या प्रबंधावरती मनोहर जोशींनी डॉक्टरेट मिळवली आणि एक प्रदीर्घ पुस्तक आहे, ते ग्रंथ आहे. जवळजवळ 1000 पानापेक्षा जास्त मोठा ग्रंथ आहे. 3 भागांमध्ये त्यांनी लिहिलेला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा एक टप्पा आहे, त्याच्यामधल्या त्या काल या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा एक भाग आहे. आजमध्ये मनोहर जोशींनी वर्तमान काळापर्यंतचा एक टप्प्याचा लिहिलेला आहे. आणि गंमत म्हणजे शिवसेनेचा उद्या नावाचा जो टप्पा असेल, म्हणजे भविष्यकाळाविषयीचा जो टप्पा असेल, त्याच्यावर खुद्द मनोहर जोशींनी कुठलंच भाष्य केलेलं नाही आहे. एक मोठ्या खुबीनं त्यांनी ते टाळलं. मनोहर जोशींची ही खासियत होती. जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा आपण बघितलं, जेव्हा असे काही प्रश्न तयार व्हायचे तेव्हा मनोहर जोशी त्याची उत्तरं खुबीनं टाळायचे. माझं तेव्हा लक्ष नव्हतं वगैरे सांगायचे किंवा मी दुसरा काहीतरी विचार करत होतो असं सांगायचे आणि मुख्य प्रश्नाला बगल द्यायचे, आणखीन आपली सुखरूप सुटका करून घ्यायचे. हे मनोहर जोशींची खासियत होती. या ग्रंथामध्ये सुद्धा मनोहर जोशींनी तेच केलं. शिवसेनेचा उद्या लिहायचा जेव्हा होता भाग, तेव्हा त्यांनी काही नामवंतांकडून शिवसेनेच्या भविष्याविषयीची त्यांची मतं मागवली आणि ती लिहिली. बऱ्याच लोकांनी चांगलं लिहिलं शिवसेनेविषयी, कारण त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेविषयी आस्था होती, आदरही होता आणि बाळासाहेबांशी अनेकांचे चांगले संबंध असल्यामुळे शिवसेनेचं भविष्य चांगलं असेल असं प्रत्येकाने लिहिलं होतं. पण तरीसुद्धा काही लोकांनी परखडपणे लिहिलं. मला त्यातली 2 कोट्स महत्त्वाची वाटतात आणि ती कोट्स उद्धृत करण्यासाठी मुद्दाम आत्ता मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे. कारण आत्ता पुन्हा एकदा शिवसेनेचं भविष्य काय असेल, ती कुणाची असेल, बाळासाहेबांचा वारसा नेमका कुणाचा असेल, हे जे प्रश्न तयार झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेंची शिवसेना, असा जो नवा प्रश्न तयार झालेला आहे, त्याचं उत्तर जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण आत्ता ह्या शिवसेनेचं भविष्यकाळ वर्तवणारा जो एक भाग मनोहर जोशींच्या पुस्तकात होता, त्यातल्या 2 मान्यवरांचे काही कोट्स मी मुद्दाम वाचून दाखवणार आहे. त्यातलं एक कोट प्राचार्य राम शेवाळकरांचं आहे आणि शेवाळकरांच्या विषयी आपल्याला माहिती आहे. शेवाळकर फार राजकीय विश्लेषक वगैरे नव्हते, पण विचारवंत होते आणि महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही राजकीय घडामोडीविषयी किंवा कोणत्याही ज्याच्याशी सांस्कृतिक राजकीय संबंध आहेत अशा घडामोडीविषयी त्यांचं चिंतन महत्त्वाचं मानलं जायचं. त्यामुळे शिवसेनेचं उद्याविषयी त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा त्यातलं एक वाक्य खूप महत्त्वाचं होतं. मी ते मुद्दाम नोंद करून ठेवलेलं आहे आणि ते मला असं वाटतं की ते आत्ता वाचणं आवश्यक आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं, कोणाचाही त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे, पण आपण जर ते वाक्य ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी नक्की येईल, मनात काहीतरी नक्की येईल, एखादं नावसुद्धा कदाचित आपल्याला स्पष्ट होईल आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या भविष्याविषयीचं नेमकं विश्लेषण त्या एका वाक्यातून करता येईल असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलं होतं की स्वार्थप्रिय
आणि आत्मकेंद्रित लोकांना ध्येयवाद उच्चारण्याचा अधिकार नसतो. ध्येयाचा धागा हातून सुटलेल्या पतंगाचं भाकीत कोण बरं वर्तवू शकणार आहे? राम शेवाळकरांचं हे वाक्य त्या पुस्तकातलं पान नंबर 937. त्या शिवसेना काल, आज आणि उद्या या मनोहर जोशींच्या शोध निबंधातलं प्रबंधातलं 937व्या पानावरचं राम शेवाळकरांचं हे वाक्य आहे. त्याच पुस्तकामध्ये थोर स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांनी सुद्धा लेख लिहिलेला आहे. शिवसेनेचा उद्या कसा असेल या विषयावरती अनेकांचे आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचे आहे, मला वाटतं लता मंगेशकरांचा पण त्याच्यामध्ये लेख आहे आणि आणखी पण काही जणांचे लेख या पुस्तकात आहे. त्याच्यामध्ये दत्ताजी ताम्हणेंनी असं म्हटलंय की बाळासाहेबांच्या पश्चात त्यांची स्मृती जोपर्यंत जनमानसात प्रभावी असेल तोपर्यंतच उद्धव ठाकरेंची प्रतिमा लोकप्रिय राहील, नंतर ती उतरणीस लागेल. ह्या वाक्याचा मला असा वाटतो अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांची प्रतिमा सर्वस्वी बाळासाहेबांच्या प्रतिमेशी जोडली गेलेली आहे. त्यांना स्वतःची अशी कोणतीही प्रतिमा नाही. आपल्याला आठवत असेल, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः असं म्हणायचे होते की माझ्या नावापुढे बाळासाहेबांचं नाव आहे म्हणून मी आहे, नाहीतर माझी स्वतःची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना आपली स्वतःची किंमत पहिल्यापासून माहिती आहे. आपण बाळासाहेबांचा पुत्र आहोत म्हणून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे आहोत, म्हणून आपण शिवसेनेच्या ह्या महत्त्वाच्या पदावरती नेतृत्व करत आहोत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. बाळासाहेबांचा पुत्र नसतो तर आपल्या व्यक्तिमत्वाला काही अर्थ नाही, असं त्यांनी स्वतः वारंवार कबूल केलेलं आहे. दत्ताजी ताम्हणेंनी या वाक्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या पश्चात त्यांची स्मृती जोपर्यंत जनमानसात प्रभावी असेल तोपर्यंतच उद्धवची प्रतिमा लोकप्रिय राहील आणि नंतर ती उतरणीस लागेल. मला वाटतं की बाळासाहेबांची प्रतिमा जनमानसामध्ये लोकप्रिय राहावी याच्यासाठी जी एक काही धडपड चालू आहे, कोणाची ती आता सांगायला नको आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जी काही धडपड महाराष्ट्रामध्ये चालू आहे, बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं संस्कार, बाळासाहेबांचे हिंदुत्व, हे सगळं बाळासाहेबांचं भांडवल घेऊन प्रत्येकजण जे कोणी शिवसेना टिकवण्याचा आणि हक्क सांगण्याचा किंवा वापरण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांना हे माहिती आहे की बाळासाहेबांची प्रतिमा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच शिवसेनेची प्रतिमा राहील. उद्धव ठाकरेंची तर प्रतिमा आता बाळासाहेबांच्या प्रतिमेवरतीच अवलंबून आहे, हे दत्ताजी ताम्हणेनं वर्तवलेलं भविष्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा बाळासाहेबांचा उल्लेख करतात, बाळासाहेबांच्या वारशाचा उल्लेख करतात, तेव्हा तेव्हा ही एक अपरिहार्यता असावी असं मला वाटतं. अजूनसुद्धा बाळासाहेबांच्या नावावरतीच शिवसेना वाढवण्याचा, टिकवण्याचा किंवा पुढे नेण्याचा उद्धव ठाकरेंचा नेहमी प्रयत्न असतो. निवडणुकांमधली भाषणं असू देत किंवा काही असू दे, बाळासाहेबांचा वारसा सांगितल्याशिवाय उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्ण होत नाही. असं त्याचा अर्थ आहे की ती प्रतिमा काही करून जनमानसामध्ये प्रभावी राहिली पाहिजे, टिकवली पाहिजे, तरच आपला टिकाव लागेल, असं कदाचित उद्धव ठाकरेंना हे दत्ताजी ताम्हणेंनी वर्तवलेलं भविष्य मान्य असावं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंचं भविष्य काय हे स्पष्ट होण्यासाठी ही 2 वाक्य मला फार महत्त्वाची वाटतात. आता याच्यानंतर न्यायालयीन लढाई पुन्हा सुरू होईल. पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर येईल. शिवसेना कुणाची, नेतृत्व कोणाकडे राहील, हे सगळं पुन्हा एकदा नव्यानं ठरणार आहे. पण आत्ताच्या घडीला, ह्या क्षणाला अध्यक्षांच्या निकालावरून, म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून निर्माण झालेला जो काही एक निष्कर्ष आहे, त्याच्यावरून असं दिसतंय की उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना बरीचशी निसटलेली आहे आणि आता ती परत मिळवण्याची संधी किंवा ताकद आत्ता शिवसेनेच्या त्या गटाकडे फार कमी राहिलेली आहे. आता त्यांना खूप मोठ्या प्रयत्नांनी नवी जुळवाजुळव करावी लागेल, नवे पुरावे तयार करावे लागतील किंवा आणखी काहीतरी करावं लागेल. तेव्हा मूळ शिवसेनेचा ताबा आपल्याकडे आहे हे
आता तरी ह्याच्या पुढे तरी मला असं वाटतं की फार फार अवघड मोठं आव्हान उद्धव ठाकरेंना आहे. आता बाळासाहेबांच्या प्रतिमेचा करिश्मा वापरून उद्धव ठाकरे काय करतात हे बघायला मजा येणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नवीन काहीतरी एक नवा ट्विस्ट या निमित्तानं जो आलेला आहे तो ऐतिहासिक आहे एवढं मात्र नक्की.